महिलांचं चेंजिंग रूम आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण आणि त्याच्यामध्ये काही वाढ करायला लागेल ती वाढ करा. मी मगाशी त्या सुमितला सांगितलं की तुम्ही अजून 300 लोक वाढवा, ते उद्यापासून आणखी 300 लोक वाढवतोय, म्हणजे ते देखील आपल्याला पडेल. आणि जेटिंग मशीन जे आहे ते जेटिंगचं कोण हे करणार बाबा करताय ना, तर ते जेटिंग सक्शन मशीन आहे त्या देखील आपण पाठवून पिंपरी चिंचवड पुणे तुम्हाला आणखी काही लागलं तर आपल्या नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, ठाणे महापालिका याची देखील मदत मिळेल. तुम्ही आता कसं यावर्षी पण जास्तीचे भाविक येणार आहेत वारकरी, त्यामुळे तुम्हाला बिलकुल एक स्टिक राहायला लागेल. यापूर्वी देखील आपण नगरोत्थानमध्ये पाणी पुरवठा आणि मलनिस्सारणासाठी 335 कोटी रुपये मंजूर केले होते. पायाभूत सुविधांसाठी देखील 128 कोटी, स्कायवॉक दर्शन मंडपासाठी 139 कोटी रुपये त्याचं काम सुरू आहे. आता 5 कोटी रुपये त्यांनी मागितले, आपण ताबडतोब मंदिर परिसरामध्ये देखील 73 कोटी रुपयाचं आपण मंजुरी केलेली आहे. असं एकूण 671 कोटी रुपयाची मंजुरी दिली आणि टप्प्याटप्प्याने ते पैसे या ठिकाणी मिळत आहेत. आणि यामध्ये बाकी जे काही तुम्ही जर्मन हँगर आहे, सफाई कर्मचारी आहेत, एलपीजी कक्ष आहे, टॉयलेट आहेत, पाणी पुरवठा टँकर आहेत, हे सगळ्यांचं जे काही नियोजन केलेलं आहे ते नियोजन चांगलं आहे. यावर्षी आपण वाढ देखील केली आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे चांगल्या प्रकारे या ठिकाणी वारी आपली सगळ्यांची सुरक्षित वारी, आरोग्यदायी वारी, निर्मळ आणि स्वच्छ बरोबर ना वारी झाली पाहिजे. आणि सगळ्यांनी आता त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. सगळ्या यंत्रणा, नगर परिषदेपासून सगळ्या यंत्रणा यामध्ये एक टीम म्हणून आपण काम करा. आणि त्यामुळे टीम म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलं की आलेला वारकरी आपल्याला बोलून गेला पाहिजे की ह्या वेळेचं नियोजन चांगलं होतं, अशा प्रकारचा अपेक्षा आपल्याकडून त्यांची आहे. आणि बाकी काही लागला आणखी कलेक्टर महोदय नगर विकास कडून तर मी ताबडतोब मला सांगा, त्याच्यासाठी देखील पैशाची व्यवस्था केली जाईल. आरोग्य विभाग तर आरोग्य मंत्री अगोदर पण एकदा व्हिजिट करून गेलेले आहेत, परिवहन मंत्री इकडे आले होते. आणि बसेसचा देखील काही तुटवडा असेल तरी तोही सांगा, की बसेस काय वाढवायचे असतील त्या देखील आपल्याला करता येईल. आणि त्यामुळे आपली वारी निर्मल वारी झाली पाहिजे. आता अँब्युलन्सची तुम्ही मागणी केली, अँब्युलन्स देखील उद्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि मंदिर समितीला जे सांगितलं आपण की ते जे बाकडे आणि बसायला ते मगाशी आम्ही गेलो होतो तिथे, तर त्यांनी ते तसं आपल्याकडे बोलले मगाशी जातो तर ते शेडमध्ये ते करा. आणि यावेळी आरोग्य मंत्री स्वतः आले होते आणि त्यांनी एअर अँब्युलन्सची देखील सोय या ठिकाणी करता येतं. ते एअर अँब्युलन्सची 24-25 ऐवजी अगोदर पासून आपण व्यवस्था होईल असं करू. मी देखील एक याला सांगितलंय तर आपल्याला MSRDC ला तर 2 एअर अँब्युलन्स असतील तर कुठे काही कुणातरी काही होऊ नये. परंतु असा कुठली असली घटना झाली तर ताबडतोब त्याचा जीव वाचवला पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे. NDRF चे लोक देखील चांगलं काम करताना पाहिलं आपण, अग्निशमन दलाची लोक काम करतायत. लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये आता तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही ते बघा, CCTV सगळं असतील, आपले ऍड्रेस सिस्टीम, आपली हे अनाउन्समेंटची देखील व्यवस्था, त्या 108 अँब्युलन्सच्या बद्दल देखील सांगितलं. 65 एकर मध्ये देखील अतिरिक्त व्यवस्था केली आपण, त्यामध्ये फक्त आपल्याला ती वापर करता येईल त्या दृष्टीने PWD ने त्याचं ते काय मॅनेजमेंट आहे व्यवस्थित लेवलिंग करणं वगैरे ते आपल्याला केलं पाहिजे. सक्शन मशीन तुम्हाला जेटिंग मशीन हे इतर महापालिकांकडून उपलब्ध करून देईल, त्याचं देखील कॉर्डिनेशन होईल. आणि मला वाटतं ट्रॅफिकच्या संदर्भात देखील स्वतः गृहराज्यमंत्री इकडे आहेत, ते देखील ट्रॅफिक म्हणजे फक्त वारीच्या पुरती नाही तर इतरही 12 महिने ट्रॅफिकचे नीट नियोजन झालं पाहिजे. लावले येणार नाही. आणि मगाशी ते काही सूचना केल्या मंत्री महोदय त्याप्रमाणे तुम्ही ते केलं तर ते तिकडून तो येणारच नाही. ते सगळं जे आहे
हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जर केलं तर मला वाटतं सगळ्यांना कुणाची गैरसोय होणार नाही. आणि हे VIP दर्शन देखील मला माहिती त्याच्याबद्दल आहे ना. आता मी पण गेलो तर मी ते मुखदर्शन घेतलं आणि पण वारी आपली म्हणजे रामसुरूर आणि आषाढीला देखील आपण जे पूजा केली मी सुरुवातीला तेव्हा देखील आपण तेव्हापासून राम बंद करू नये, राम देखील चालू राहिली पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन केलंय. कारण तिथला VIP कोण आहे? VIP पांडुरंगाचा वारकरी आहे. समजलं का? त्यामुळे त्याची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. रस्त्याच्या बद्दल देखील RMC च्या माध्यमातून ताबडतोबीने ते प्रयोग करा तुम्ही आणि लोकांचा बिलकुल त्रास जो आहे तो देखील दूर होईल. त्यामुळे मला वाटतं असं आपण सगळ्यांनी मिळून काम केलं तर अतिशय चांगल्या प्रकारची यशस्वी मुलाची कुठली अडचण न होता, गैरसोय न होता वारी होईल. आणि आषाढीची देखील व्यवस्थित पूजा त्या दिवशी काही लोक मला भेटले होते तिथं, ते त्यांनाही आपण सांगितलं, तिथले लोक त्यांनाही सांगितलं कुठले म्हणजे आषाढी वारीमध्ये कुठली अडचण निर्माण होणार नाही म्हणून ही निर्विघ्नपणे आषाढीची पूजा आषाढी वारी होईल मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते. आणि आपण सगळेजण सगळ्या त्या तिथं येणाऱ्या वारकऱ्यांची पूर्णपणे काळजी घ्या एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. चांगलं नियोजन या ठिकाणी